नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेक जे युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण सोनाटी बोरी गावात चाललोय. बोरी गाव आहे मेहकर पासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर. तिथे एक कालपासून घुबड पकडलेली आहे मित्रांनो. तर तिला आपण रेस्क्यू करण्यासाठी चाललेलो आहोत. बघूयात कुठली घुबड आहे, करूयात रेस्क्यू. तर मित्रांनो, हे आहेत कैम भाऊ. यांच्यामुळेच या रक्तलोचन घुबडीला जीवदान मिळाले. कसं लक्ष केलं दादा तुमचं? मी सहज इकडून आलो. हा. दोघांचे भांडणं लागलेली होती वरी. घुबडीचे आणि ती पडली घुबडीचेच खाली. का? हा, घुबडीचेच. हा हा. तर मग माझं लक्ष गेलं, पण भरपूर वेळेस मी बघितलं. अच्छा. म्हटलं उडल. हा. ती काय उडाली नाही. मग अच्छा. म्हटलं उडाली नाही तर याला काही खाऊन घेईल म्हटलं. हो हो, त्या दुसरे हिशोबाने कुत्रे मग वगैरे तिला मारतील. हा. धरून आणलं आणि पिंजऱ्यात टाकून दिलं आणि लगेच बंटी भाऊला कॉल केला. रात्री किती वाजता भेटली तरी तुम्हाला ती काल? नाही, सकाळी. आज सकाळी भेटली का? सकाळची गोष्ट, हो. अच्छा अच्छा. ठीक आहे, तुमच्यामुळं एका वन्यजीवाला जीवदान मिळालं. हो. तुम्ही पण असंच आले फोन तर- लावत जा. नाही, आम्हाला यावंच लागते हो. हो ना. ताबडतोब लगेच तुम्हाला कॉल केला ना. ते ऊन धन्यवाद होतं तुम्ही त्या आले तर. ऊन होतं त्यामुळे आम्ही येऊ शकलो ना. नाही, कारण उन्हात नेणं म्हणजे जीव जाण्याची शक्यता नाही, असते. बरोबर रक्तचोलसनी घुबड नाव मराठीमध्ये. दादांमुळे एका घुबडीला जीवदान मिळालं. आमचे मित्र पाठीमागेच उभे आहेत, मंदन भाऊ शाह यांनी, यांच्या भावानीच या घुबडीला जीवदान दिलं. म्हणजे सकाळीच भांडणं लागले होते घुबडींचे. तर दुसरे वन्यजीव जीव घेतील त्यामुळे या घुबडीला त्यांनी आणून पिंजऱ्यामध्ये ठेवलं आणि मला कॉल करून माहिती दिली की एक घुबड पकडलेली आहे, तिला काही लागलेलं वगैरे आहे की नाही बघून घेऊयात आपण आता. पग वगैरे पाहून घ्या तिचं. लवकरच फॉरेस्टवाल्यांना आपण कळवून देऊयात आणि बघूयात काय ट्रीटमेंट देता येईल. बहुतेक पखांना लागलेला आहे बहुतेक तिच्या. दोन घुबडींचे रात्री सकाळी भांडणं झाले, त्यावेळेस पडली होती खालती आणि दादांनी तिला दुसऱ्या वन्यजीवांपासून वाचवले. कुत्रे झाले, दुसऱ्या पक्षींपासून त्याला वाचवले आणि त्यामुळे ही घुबड वाचली आहे. रक्त सलोचनी घुबड. बघूयात काय ट्रीटमेंट देता येते. व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात, बघूयात डॉक्टरही काय म्हणतात तर. बघू शकता मित्रांनो, रक्तलोचनी आहुल घुबड. तर मित्रांनो बघू शकता, आता जे आपण बोरी गावातून रेम शाह यांच्या इथून आणलेली ही घुबड, त्यांना ही सकाळी आज 10 वाजता मिळाली होती. पण ऊन असल्यामुळे तिला आपण संध्याकाळी रेस्क्यू करून ट्रीटमेंटसाठी आणलं होतं. पण तिच्या पकाला थोडा मार लागलेला आहे. बघूयात कशा प्रकारे या घुबडीची ट्रीटमेंट करता येईल. घुबडीची तुम्हाला माहिती सांगतो. चट्टेरी वन घुबड, मराठीमध्ये रक्तलोचनी असं पण नाव आहे. बघू शकता, गडद डोळे असलेले मध्यम आकाराचे चट्टेरी दिसणारे एक घुबड. केशरी आणि राखाडी रंगाची दाट चिन्हांकित असलेल्या हे अनोखे दिसते. बघू शकता अंगावर कसे काय स्पॉट आहेत, त्यामुळे चट्टेरी घुबड असे म्हणतात तिला. साधारण गॅस चालू आहे. ही घुबड जास्त करून दिवसा झाडावर आढळते आणि रात्रीच्या टायमाला जमिनीवर खांबाच्या ठिकाणी येऊन बसत असते शिकारीच्या शोधात. रात्रीच्या टायमाला जे आता पखाला लागलेले आहे, जास्त डिस्टर्ब न करता आपण तिला शांततेत बसू दिलेलं आहे. इंग्लिश नाव या घोडीचं मॉटेड फूड आऊल असते. मॉटेड फूड आऊल, मराठी नाव रक्तलोचनी असं पण आहे. चट्टेरी वन घुबड पण म्हणतात. सकाळी दोन घुबडीचे भांडणं लागले होते, तर तिच्या पक्काला थोडा मार लागलेला आहे. दाखवण्याचा प्रयत्न कर. आलं. बघू शकता इथे ब्लड निघालेला आहे, म्हणजे नख लागलेले आहे. सकाळी भांडणं झाले तर बघूयात काय ट्रीटमेंट करता येईल, बघूयात आणि योग्य ती ट्रीटमेंट करून तिला तिच्या नैसर्गिक सानिध्यात आपण सोडून देऊयात. एक मिनिट. नका पाय
अरे थांबा. होते.